मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये ओएनजीसी कॉलनीत आग लागलेली आहे। ज्ञानेश्वर नगरमध्ये 10 ते 15 झोपड्यांना अचानक आग लागली। आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही, पण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले। त्या 10 ते 15 झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत। ओएनजीसी कॉलनी ज्ञानेश्वर नगर इथली घटना आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया। अजित, काय अपडेट आहे? अग्निशमन दलाच्या गाड्या जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। मात्र झोपड्या थोड्या आतमध्ये असल्यामुळे आणि अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे तिथं अग्निशमन दल जे आहे त्यांना पोहोचण्यास अडचण निर्माण होते। यामध्ये जवळपास 15 झोपड्या जे आहेत ते जळून राख झालेल्या आहेत अशी माहिती मिळते। सुदैवानं अजूनही कोणी याच्यामध्ये जखमी नाहीये। दुसरीकडे साधारणपणे 3 वाजता लागलेली आग आहे जी अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। जवळपास 20 गाड्या ज्या आहेत या वेगवेगळ्या भागातून मागवलेल्या आहेत। त्यामध्ये छोटे टँकर आहेत, मोठे टँकर आहेत, असे एकूण मोठे जे आहेत ते 6 टँकर आहेत। अग्निशमनाचे प्रयत्न जवानांचे सुरू आहेत। मुळात अशा अडचणीच्या ठिकाणी आणि ज्या कंजेस्टेड गल्ल्या असतात त्या ठिकाणी आग विझवणं फार मोठं जिकरीचं काम असतं, पण तिथपर्यंत कसं पोहोचता येईल, फोमिंग आणि पाणी कसं पूर्णपणे पोहोचेल शेवटपर्यंत, जेणेकरून आग जी आहे ती वाढू नये याचा प्रयत्न जो आहे ते अग्निशमन दल जे करत आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अजय।